नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे केस गळतीवर रामबाण उपाय असणारी कढीपत्त्याची चटणी। तसेच या चटणीमुळे आपल्या जेवणाची रंगत अजूनच वाढते। कढीपत्ता चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। पाव वाटी शेंगदाणे, तसेच पाव वाटी भाजकी डाळ घ्यायची आणि पाव वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। तसेच चटणीमध्ये घालण्यासाठी थोडासा गूळ घेतलेला आहे। 1 चमचा धने पूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, तसेच चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच घ्यायची आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर 1 वाटी कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता हा मंद गॅसवरती चांगला भाजायचा आहे, म्हणजे मग आपली चटणी खमंग अशी होते। कढीपत्त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते सर्व पाणी निघून जातं आणि चटणी ही भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते। आता कढीपत्ता भाजलेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पाव वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे देखील मंद आचेवरती अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे भाजलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर भाजकी डाळ थोडीशी भाजून घ्यायची। डाळ ही अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे जास्त गरम करण्याची गरज नाही। फक्त त्याच्यातील थोडं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आपल्याला थोडीशी परतून घ्यायचे। आता जिरे देखील थोडेसे परतून घ्यायचे। जिरे थोडेसे भाजत आल्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे। खोबरं हे किसलेलं असल्यामुळे ते भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी थोडंसंच परतून घ्यायचं आहे। खोबरं देखील मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याला थोडासा लालसर रंग यायला सुरुवात झाली की याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मग चटणी देखील अगदी खमंग अशी होते। आता हे सर्व भाजत आलेलं आहे। याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि अगदी थोडंसं परतून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे सर्व थंड झाल्यानंतर याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स करायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहे कढीपत्त्याची चटणी। दिसायला खूप छान दिसत आहे आणि घरभर याचा वास दरवळत आहे। चटणीमध्ये चिंच घातल्यामुळे खूप छान अशी चव येते। तुम्ही नक्कीच बनवून पहा, घरातील सर्वांना खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।